पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या यशस्वी 12 वर्षाच्या कार्यकाळानिमित्त राष्ट्रनिर्मितीची तपपूर्ती या विशेष संग्रह अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे उत्साहात संपन्न झाले। देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवले जाऊ शकते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याने दाखवून दिले आहे। फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। एवढेच नाही तर देशात मेक इन इंडिया ही चळवळ राबवून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचे योगदान दिले आहे। ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिले जायचे त्याला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे गौरव उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढले। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे 2026 रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीचे 12 वर्ष पूर्ण करत आहेत। मोदींच्या यशस्वी, दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे। या ऐतिहासिक पर्वानिमित्त राष्ट्रनिर्मितीची तपपूर्ती या विशेष संग्रह अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मुंबईतील प्रभादेवी स्थित रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनील राणे उपस्थित होते। या विशेष संग्रह अंकामध्ये अखंड भारत, अंत्योदय, सुरक्षित भारत, युवा भारत, मातृप्रधान भारत अशा विषयांपासून विज्ञान, उद्योग आणि विकसित भारत 2047 यावर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला आहे। भारताने जागतिक स्तरावर निर्माण केलेला प्रभाव, सीमांवर शत्रूला दिलेले सडेतोड उत्तर आणि जगातील संकटसमयी मानवतेसाठी धावून जाणारा संवेदनशील भारत याचेही या अंकात दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे। राष्ट्रनिर्मितीची तपपूर्ती हा केवळ स्मरणिका नसून नव्या भारताच्या परिवर्तनाचा साक्षीदार ठरणारा ऐतिहासिक दस्तावेज असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी यावेळी नमूद केले। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीने जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुकमध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे। पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहेत ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहेत। विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहेत आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित, गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला, त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी
अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षामध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेलं आहे. हे ज्यावेळी जगाने मान्य केलं, मला असं वाटतं की त्यापेक्षा मोठा एक प्रकारे परिणाम दुसरा कुठलाच असू शकत नाही. भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे ते करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने विचार करतोय आणि एक संपूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं. आणि त्या जन आंदोलन फक्त उभं केलं नाही तर ज्या वेळेला मी पंतप्रधान म्हणून शपथ घेईन, पंतप्रधान म्हणून मी माझी कारकीर्द सुरू करेन, तेव्हा एक स्वतःच्या मनामध्ये त्यांनी विचार केला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. पारदर्शकपणे कारभार हा यानंतरच्या काळामध्ये देशामध्ये होईल याची त्यांनी पूर्ण दखल घेतली आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्था बदलता कशा येतील आणि म्हणून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हा सर्व विषय हा त्यांनी हाताळायला सुरुवात केली. कळत नकळत तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय की गेली वर्षानुवर्ष 12 वर्षामध्ये या सर्व गोष्टींमुळे आपण पाहिलं असेल कोट्यावधी रुपयांचं असणारं जे आपल्याला जो फायदा होतोय किंवा आपल्याला सर्वांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा शेवटच्या व्यक्तीला फायदा होतो. एवढ्यावरच नाही परंतु सर्व माणसांना जनजागृतीच्या रूपाने मग ते तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये पाहतो स्वच्छ भारत मिशन असेल, तुम्ही आम्ही सर्वांच्या असणाऱ्या एवढ्या वर्षाच्या असणाऱ्या सवयी, परंतु आता घरातील असणारं लहान मूल सुद्धा आपण पाहतो तो आम्हाला सांगायला लागलाय की तुम्ही इथे कचरा टाकू नका. ही मानसिकता जी बदलली आहे ही बदललेली मानसिकता आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वतःच्या असणाऱ्या वागणुकीमुळे आचरणामुळे हा जो बदल आहे तो बदल मोठ्या प्रमाणात झाला.